वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. यातील प्रकरण क्रमांक 4 व्यवसाय सेवा या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत म्हणजे जो स्वाध्याय दिलेला आहे त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. हे चौथं प्रकरण आहे. पहिलं, दुसरं आणि तिसरं या 3 प्रकरणावरील स्वाध्याय सोडवलेला आहे. तो पाहायचा असेल तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा नक्की पाहून घ्या. प्लेलिस्टवर तुम्हाला 3ही प्रकरणांचा स्वाध्याय क्रमाने पाहायला मिळेल. या चॅनलवर मी इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या 3ही शाखांचे 2000पेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. विशेषतः बोर्ड प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकासुद्धा आहेत. त्या पाहायच्या असतील तर चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. ही सूचना मी तुम्हाला वारंवार देते. आणि आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. म्हणजे अशा प्रकारे व्हिडिओ बनवायला आनंद अधिक वाढतो. चला पाहूया चौथ्या प्रकरणावरील प्रश्नांची उत्तरं. या प्रकरणात एकूण 8 प्रश्न आहेत. 8 प्रश्नांची उत्तरे एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही म्हणून मी त्याचे 4 भाग केलेत आणि प्रत्येक भागात 2-2 प्रश्न घेतलेले आहेत. पहिला आणि दुसरा भाग म्हणजे 1 ते 4 प्रश्न सोडवून झालेले आहेत. ते सुद्धा तुम्हाला क्रमाने पाहता येतील. चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या. आज आपण भाग 3रा म्हणजे 5वा आणि 6वा प्रश्न सोडवणार आहोत आणि लवकरच पुढचा प्रश्नही सोडवणार आहोत. त्यासाठी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला मिळेल. 5वा आणि 6वा प्रश्न आपण आता सोडवूया. प्रश्न 5वा. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. ठेवीचे कोणतेही 4 प्रकार सांगा. 2. वाहतुकीचे कोणतेही 4 साधने सांगा. 3. आयुर्विम्याचे कोणतेही 4 प्रकार सांगा. 4. व्यावसायिक सेवांची कोणतीही 4 वैशिष्ट्ये सांगा. 5. पोस्टाने पैसे पाठविण्याच्या सेवा सांगा. आता इथे प्रत्येक ठिकाणी 4 साधनं, 4 प्रकार, 4 विचारले म्हणजे हा 4 गुणांचा प्रश्न आहे. मग 4 मुद्दे यामध्ये आले पाहिजेत. उत्तर काय लिहायचं ते पाहूया. पहिला प्रश्न आहे ठेवीचे कोणतेही 4 प्रकार सांगा. उत्तर. ठेवीचे प्रकार विविध प्रकार पुढील तक्त्यात दर्शवण्यात आलेले आहेत. आता ठेवींचे प्रकार आहेत मुदत ठेव, आवर्ती ठेव, मागणी ठेव, बचत ठेव. 4 प्रकार विचारलेत आणि 4 प्रकार आपण घेतलेत. आता इथे याचं स्पष्टीकरण पाहू. 1. मुदत ठेव. मुदत ठेव खाते म्हणजे असे खाते की ज्यामध्ये एक निश्चित रक्कम ठेवली जाते. त्या ठेवीचा कालावधी व व्याजदर अगोदरच निश्चित केलेला असतो. इतर ठेव खात्यांवर दिल्या जाणाऱ्या व्याजदरापेक्षा मुदत ठेव खात्यावर अधिक व्याजदर दिला जातो. मुदत ठेव खात्यावरील व्याजदर कालावधीनुसार बदलत असतो. काही मुदत ठेव खात्यांवरील देय व्याज 3 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर किंवा वार्षिक दिले जाते. अंतिम मुदतीपूर्वी देय व्याज खातेदार घेत असेल तर व्याजदर कमी राहतो. मुदत ठेव खात्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर खातेदाराला मुदत ठेवीची पावती दिली जाते. खातेदाराला गरज असेल तर ठेव पावती तारण ठेवून कर्ज दिले जाते. दुसरा प्रकार आवर्ती ठेव. आवर्ती ठेव खाते म्हणजे असे खाते ज्यामध्ये खातेदाराला ठराविक रक्कम साधारणपणे दरमहा नियमितपणे त्या खात्यात जमा करायची असते. आवर्ती ठेव खात्यामध्ये सर्वसाधारणपणे पगारदार लोक किंवा व्यावसायिक ज्यांना नियमित उत्पन्न मिळते तेच पैसे गुंतवतात. या खात्याची मुदत संपल्यावर खातेदाराला खात्यात जमा केलेली रक्कम व त्यावरील देय व्याज अशी एकूण रक्कम देण्यात येते. या खात्यावर बचत खात्यापेक्षा अधिक व्याजदर दिला जातो. हा व्याजदर कालावधीनुसार बदलत राहतो. खातेदाराला नियमित भरत असलेल्या रकमेची नोंद असलेले पुस्तक देण्यात येते. तिसरा प्रकार आहे मागणी ठेव. मागणी ठेव खाते म्हणजे असे खाते ज्यामधील रक्कम खातेदाराला मागणी करता क्षणी देण्यात येते. या खात्यातील रकमेची परतफेड खातेदाराद्वारे मागणी स्लिप भरून, धनादेशाद्वारे, ATM कार्डद्वारे किंवा परताव्याद्वारे म्हणजे ऑनलाईन ट्रान्सफर केली जाते. 4. बचत खाते. वैयक्तिक बचतीला प्रोत्साहन देण्याच्या व बचत सवय वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या खात्याची निर्मिती करण्यात आलेली असते. बचत खाते हे ज्या व्यक्तींना नियमित उत्पन्न मिळते किंवा पगारदार लोकांसाठी अधिक उपयुक्त मानले जाते. बचत खात्यामध्ये पैसे भरण्याबाबत कोणतीही बंधने नसतात, परंतु वारंवार पैसे काढण्याबाबत काही बंधने मात्र निश्चित असतात.
या खात्यामध्ये शिल्लक रकमेवर 6 महिन्यातून एकदा व्याज जमा केले जाते. बचत खातेधारकाला झालेल्या व्यवहारांची माहिती SMS द्वारे दिली जाते. खात्यासंबंधी सर्व माहिती समजण्यासाठी मागणी केल्यास अकाउंट स्टेटमेंट देण्यात येते. काही बँका बचत खातेधारकांना लवचिक ठेवी म्हणजे फ्लेक्झिबल डिपॉझिटची सुविधा पुरवतात. या सुविधेअंतर्गत बचत खाते व मुदत ठेव खाते या दोन्हींचे लाभ खातेदाराला देण्याचा प्रयत्न केला जातो. हे वेगळे खाते नसून त्याच खात्यावरील विशिष्ट मर्यादेनंतरची अतिरिक्त रक्कम आपोआप मुदत ठेवीमध्ये वर्ग केली जाते. तसेच जर खातेदाराचा धनादेश वटवण्यासाठी बचत खात्यात पुरेशी शिल्लक नसेल तर या मुदत ठेवीमधून धनादेश वटवण्यात येतो. दुसरा प्रश्न आहे, वाहतुकीचे कोणतेही 4 साधने सांगा. 4 साधनं आहेत, रस्ते किंवा भूपृष्ठ वाहतूक, दुसरं आहे हवाई वाहतूक, तिसरं रेल्वे किंवा रेल परिवहन आणि चौथं आहे जलवाहतूक. याची आपण माहिती पाहूया. 1. रस्ते किंवा भूपृष्ठ वाहतूक. जमिनीवरील किंवा भूपृष्ठावरील एक ठिकाण दुसऱ्या ठिकाणाशी जोडण्याचे काम रस्ते करतात. वेगवेगळ्या प्रकारची साधने जसे बैलगाडी, सायकल, मोटरसायकल, ट्रक, मोटारगाड्या, बस इत्यादी साधने रस्त्यांवरून ये-जा करतात. ही सर्व साधने रस्ते वाहतुकीची भूमिका बजावतात. भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये बस ऑन रॅपिड ट्रान्झिट BRT सुरू करण्यात आले आहे. रस्त्यांच्या विस्तारीकरणाने मोटार वाहतुकीला चालना मिळाली आहे. भारतामध्ये रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्रालय हे रस्ते विकास व महामार्ग विकास याकडे विशेष लक्ष देते. दुसरा प्रकार आहे रेल्वे वाहतूक. मालाची आणि प्रवाशांची वाहतूक रेल्वे मार्गावरून करणे म्हणजे रेल्वे वाहतूक होय. लांब पल्ल्याच्या वाहतुकीत भारतात सर्वात मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतुकीचा उपयोग केला जातो. भारतामध्ये रेल्वे मंत्रालय, भारत सरकार हे रेल्वे विकास कामांकडे लक्ष देते. ते प्रवासी वाहतूक, मालवाहतूक, नवीन रेल्वे मार्ग, रेल्वे स्टेशनची निर्मिती इत्यादी कार्ये करते. 3. हवाई वाहतूक. हवाई वाहतूक हा सर्वात जलद असा वाहतुकीचा प्रकार आहे. हवाई मार्गाने माल व प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी वेगवेगळ्या विमानांचा वापर केला जातो. जसे प्रवासी विमाने, माल वाहतूक करणारी विमाने व हेलिकॉप्टर्स इत्यादी. हवाई वाहतूक निश्चित मार्गाने केली जाते. आंतरदेशीय तसेच आंतरराष्ट्रीय अशा 2 प्रकारांमध्ये हवाई वाहतूक होते. हवाई वाहतुकीमध्ये सरकारी तसेच खाजगी संस्थांचीही गुंतवणूक व मालकी असते. चौथा प्रकार आहे जलवाहतूक. मालाची व प्रवाशांची ने-आण जलमार्गाने होते. त्याला जलवाहतूक म्हणतात. यंत्रचालित बोट, जहाजे इत्यादी साधनांचा जलवाहतुकीसाठी वापर केला जातो. देशामध्ये व देशाबाहेरही जलवाहतुकीच्या सहाय्याने मालाची व प्रवाशांची ने-आण होते. जेव्हा देशांतर्गत प्रवासी व मालाची वाहतूक बोटींद्वारे केली जाते त्यास देशांतर्गत जलवाहतूक म्हणतात. व जेव्हा सागरी मार्गाने देशांच्या सीमा ओलांडून वाहतूक होते तेव्हा त्यास आंतरराष्ट्रीय जलवाहतूक म्हणतात. जहाज व बंदर मंत्रालय यावर नियंत्रण ठेवीत असते. तिसरा प्रश्न, आयुर्विम्याचे कोणतेही 4 प्रकार सांगा. आता इथे विम्यांचे प्रकार याचा तक्ता मी घेतलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी. विम्याचे प्रमुख 3 प्रकार आहेत. अ ब क. अ जीवन विमा, ब सागरी विमा आणि क अग्निविमा. आता ब आणि क इथे घ्यायची गरज नव्हती पण तुम्हाला माहितीसाठी घेतला आहे. आयुर्विमा म्हणजे जीवन विमा. त्याचे किती प्रकार आहेत? एकूण 8 आहेत. 1. संपूर्ण जीवन विमा, 2. एंडोनमेंट विमा, 3. मुदत विमा, 4. वार्षिक विमा, 5. पैसे परतफेड विमा, 6. बालविमा, 7. सेवानिवृत्ती विमा योजना, 8. युलिप ULIP विमा योजना. म्हणजे आयुर्विमा हे आयुर्विम्याचे किंवा जीवन विम्याचे 8 प्रकार आहेत. त्यातले कोणतेही 4 लिहायचे आहेत. आपण सुरुवातीच्या 4 प्रकारांचं विश्लेषण करूया. जीवन विम्याचे प्रकार. 1. संपूर्ण जीवन विमा, होल लाईफ पॉलिसी. या प्रकारामध्ये विमाधारक व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याचा विमा उतरवला जातो. विमाधारक व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत विमा कंपनीकडून कोणतीही रक्कम त्याला मिळत नाही. विम्याचा हप्ता अतिशय कमी असतो. 2. एंडोनमेंट विमा. या पॉलिसीनुसार विमा हा ठराविक कालावधीसाठी घेतला जातो. विमाधारकाच्या मृत्यूनंतर विम्याची रक्कम बक्षिसीसह त्याच्या वारसाला दिली जाते किंवा मुदत संपल्यानंतर विम्याची रक्कम अधिक बोनस विमाधारकाला दिला जातो. 3. मुदत विमा. या विमा प्रकारात विमा हा ठराविक कालावधीसाठी घेतला जातो. ही विमा पॉलिसी सर्वात कमी विमा हप्ता असलेली पॉलिसी आहे. विम्याचा हप्ता, विम्याचा कालावधी कधीच बदलत नाही.
अकाली मृत्यूनंतर त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या विमा करारात ठरल्याप्रमाणे अधिक फायद्याची रक्कम मिळते. 4 वार्षिक विमा ॲन्युटी पॉलिसी. या विम्यामध्ये ठराविक कालावधी दरम्यान एकरकमी अथवा हप्त्यांमध्ये विम्याचा हप्ता भरावा लागतो. विमाधारकास ठराविक कालावधीनंतर विशिष्ट तारखेपासून संपूर्ण आयुष्यासाठी किंवा निश्चित वर्षासाठी रकमेची परतफेड मिळते. हा विमा निवृत्ती योजनेप्रमाणे आहे. चौथा प्रश्न, व्यावसायिक सेवांची कोणतीही 4 वैशिष्ट्ये सांगा. सेवांची वैशिष्ट्ये 6 आहेत. 1 अमूर्त, 2 अविभाज्य, 3 विसंगती, 4 नाशिवंतपणा, 5 अहस्तांतरणीय, 6 ग्राहकांचा सहभाग. आता 4 वैशिष्ट्ये विचारलेली आहेत. आपण 6 मुद्दे इथे घेतलेत, पण 4 वैशिष्ट्यांचं आपण स्पष्टीकरण पाहू. 1 अमूर्त. सेवा अदृश्य असतात, त्या पाहता येत नाहीत, त्यांना स्पर्श करता येत नाही. सेवा वस्तूप्रमाणे दर्शवल्या जाऊ शकत नाहीत. सेवेचे अस्तित्व मात्र जाणवते. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी सेवा पुरवठादाराने उत्तम दर्जाच्या सेवा देणे आवश्यक आहे. 2 अविभाज्य. सेवेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सेवा पुरवठादार व त्याची सेवा एकमेकांपासून अलग करता येत नाही. सेवेचा उपयोग घेत असताना सेवा पुरवठादाराची उपस्थिती आवश्यक असते. सेवेचे उत्पादन व सेवेचा उपभोग एकाच वेळी घेतला जातो. 3 विसंगती. सेवा एकजिन्सी नसतात, सर्वांना एकसारख्या त्या दिल्या जातीलच असे नाही. व्यक्तीनुसार सेवांचे स्वरूप बदलते, परंतु सेवा पुरवठादार एकच असतो. 4 नाशिवंतपणा. सेवांची साठवणूक करता येत नसल्यामुळे सेवा नाशिवंत मानल्या जातात. सेवांचे उत्पादन व उपयोग एकाच वेळी घेतला जातो व त्यामुळे उपभोगाप्रमाणे सेवा साठवल्या जाऊ शकत नाहीत. 5वा प्रश्न, पोस्टाने पैसे पाठविण्याच्या सेवा सांगा. म्हणजे पैसे म्हणजेच निधी. निधी पाठवण्याच्या सुविधांचे 3 प्रकार आहेत. इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण, त्वरित निधी सेवा, आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण. या आपण मुद्द्यांचं स्पष्टीकरण पाहूया. इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण. दूर अंतरावर राहत असलेल्या नातेवाईकांना किंवा अन्य व्यक्तींना पैसे पाठवण्याची ही सर्वात सोयीस्कर पद्धत आहे. एका पोस्ट ऑफिसने दुसऱ्या पोस्ट ऑफिसला नामनिर्देशित व्यक्तीला पैसे देण्याविषयीचा हा आदेश असतो. सदर मनी ऑर्डर डाक विभागाच्या विशेष सुविधेद्वारे पाठवली जाते. त्वरित निधी सेवा. ऑनलाईन पैसे त्वरित पाठवण्याची अत्यंत जलद सेवा डाक विभागामार्फत दिली जाते. या योजनेद्वारे कमीत कमी 1,000 रुपये व जास्तीत जास्त 50,000 रुपये वेगवेगळ्या ठिकाणी पाठवता येतात. ही सेवा जलद, सुलभ, किफायतशीर व विश्वासार्ह मानली जाते. आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण, इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर. या सुविधेअंतर्गत परदेशातील व्यक्ती भारतातील आपल्या नातेवाईक, मित्र किंवा अन्य व्यक्तीला त्वरित किंवा जलद व सहजपणे पैसे पाठवू शकते. अत्यंत प्रगत प्रणालीद्वारे जगभरातील 195 देश व प्रांतांमधून भारतात पैसे पाठवण्यासाठी ही सेवा उपलब्ध आहे. प्रश्न क्रमांक 6. खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1 हवाई वाहतूक हा वाहतुकीचा सर्वात जलद प्रकार आहे. 2 व्यवसायाच्या विस्तारासाठी संदेश वहन आवश्यक असते. 3 प्रत्यासनाचे तत्व हे सर्व नुकसान भरपाईच्या करारास लागू पडते. 4 साठवणूक ही महत्त्वपूर्ण आहे. 5 ATM मधून कधीही पैसे काढता येतात. आपण कारणे लिहूया. 1 हवाई वाहतूक हा वाहतुकीचा सर्वात जलद प्रकार आहे. उत्तर 1 हवाई वाहतूक म्हणजे वाहतुकीचा असा प्रकार ज्यामध्ये आकाशमार्गे वाहतूक होते. हवाई वाहतूक ही इतर वाहतुकीच्या तुलनेत वेगवान वाहतुकीचा प्रकार आहे. आधुनिक काळात हवाई वाहतुकीला खूपच महत्त्व आले आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासी व मालवाहतुकीसाठी हा प्रकार अत्यंत उपयुक्त आहे. प्रवासी विमाने, मालवाहतूक विमाने, हेलिकॉप्टर्स यांच्या सहाय्याने ही वाहतूक होते. 2 वाहतुकीच्या इतर सर्व साधनांपेक्षा हवाई वाहतूक हा प्रकार सर्वात जलद व वेगवान आहे. हवाई वाहतुकीसाठी नैसर्गिक मार्ग उपलब्ध असतो. त्यासाठी स्वतंत्र रस्त्यांची निर्मिती करावी लागत नाही, कारण आधुनिक तंत्रज्ञान, प्रगत यंत्रसामग्री, इंजिने, उच्च गुणवत्ताधारक तंत्रज्ञ व वैमानिक यांच्यामुळे जलद वाहतुकीला मदत होते. याशिवाय हवाई वाहतूक आकाशमार्ग होत असल्याने वाहतूक कोंडी, जंगल, उंच डोंगर, लांबच लांब समुद्र यांचा वाहतुकीमध्ये अडथळा येत नाही. 3
हवाई वाहतुकीसाठी जवळचे मार्ग निश्चित केले जातात. रडारच्या सहाय्याने मार्गदर्शन व दिशा देण्याचे वेगासंबंधी आदेश वैमानिकाला मिळत राहतात. हवाई वाहतूक वेगाने सेवा देत असल्याने युद्धजन्य परिस्थिती, भूकंप, पूर अशा आणीबाणीच्या प्रसंगी विमान वाहतुकीची वेगवान सेवा फायदेशीर ठरते. क्रमांक 2, कारणे लिहा. व्यवसायाच्या विस्तारासाठी संदेशवहन आवश्यक असते. उत्तर 1. संदेशवहन ही कल्पना, वस्तुस्थिती, माहिती यांची एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे देवाणघेवाण असते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तसेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे काही विशिष्ट माध्यमांच्या सहाय्याने माहिती पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे संदेशवहन होय. संदेशवहनासाठी विविध माध्यमे उपयोगात आणली जातात, जसे नियतकालिके, वर्तमानपत्रे, पोस्ट विभाग, माहिती व प्रसारण विभाग म्हणजे रेडिओ, दूरदर्शन, टेलिफोन, फॅक्स, इंटरनेट, ईमेल इत्यादी. व्यवसाय वाढ व विस्तारासाठी संप्रेषणाची अत्यंत आवश्यकता असते. व्यापार, वाणिज्य, उद्योगधंदे, व्यापाराची आनुषंगिक साधने या सर्वांच्या वाढीमध्ये संदेशवहनाची भूमिका महत्त्वाची असते. 2. दोन व्यक्ती किंवा संस्थांमधील अंतराची समस्या संप्रेषणामुळे दूर केली जाते. संप्रेषणामुळे कोणत्याही स्वरूपातील व्यावसायिक माहिती अत्यंत जलदपणे दुसऱ्या व्यावसायिकांपर्यंत पोहोचते. परिणामकारक संप्रेषणामुळे कच्चा माल व इतर आवश्यक घटक पक्क्या मालाच्या उत्पादनाच्या ठिकाणी योग्य त्या संदेशाद्वारे पाठवता येतात. तसेच योग्य संदेशवहनाद्वारे तयार झालेला पक्का माल विविध बाजारपेठात उपभोक्त्यांपर्यंत पाठवणे शक्य होते. त्यामुळे वेगाने बाजारपेठेचा विस्तार होतो व देशाची प्रगती शक्य होते. 3. ज्या ठिकाणी व ज्यावेळी माहितीची मागणी आहे त्या ठिकाणी त्यावेळी त्वरित माहिती व संदेशवहनाच्या माध्यमाद्वारे देणे शक्य होते. परिणामकारक संदेशवहनामुळे आंतरराष्ट्रीय संपर्कात वाढ होते, शंका व अडथळे दूर होतात, तसेच राष्ट्रीय बाजारपेठेचाही विकास होतो. शेती उत्पादने, औद्योगिक उत्पादने जगाच्या व राष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संदेशवहनाद्वारे पोहोचवणे शक्य होते. त्यामुळे देशाच्या विकासाला हातभार लागतो. 4. परिणामकारक संप्रेषणामुळे उत्पादन खर्च मर्यादित ठेवणे आणि मालाची वितरण साखळी अधिक सक्षम व प्रभावी करणे शक्य होते. मागणीनुसार जेथे गरज आहे तेथे पुरवठा करणे संप्रेषणामुळे शक्य होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनाला व व्यवसायाला विकासाला हातभार लागतो. कारणे लिहा. क्रमांक 3, महत्त्वाचं आहे हे विधान. प्रत्यासनाचे तत्व हे सर्व नुकसान भरपाईच्या करारास लागू पडते. उत्तर 1. प्रत्यासनाच्या तत्वानुसार विमाधारकाच्या ज्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे त्यासंबंधी सर्व नुकसान भरपाई दिल्यानंतर सदर मालमत्तेचा हक्क विमा हमीदार किंवा विमा कंपनीकडे वर्ग होतो. नुकसान भरपाई मिळाल्यानंतर विमेदार त्या वस्तू ताब्यात ठेवू शकत नाही. 2. प्रत्यासन तत्वानुसार ज्या मालमत्तेची हानी झाली त्या मालमत्तेचे काही मूल्य शिल्लक असेल तरच हे अधिसत्तेचे तत्व लागू होते. कारण आगीमध्ये, पुरामध्ये, वादळामध्ये अन्यथा अन्य कोणत्याही कारणाने जर मालमत्तेचा किंवा वस्तूचा काही भाग संरक्षित किंवा वाचला असेल तर विमेकरी सदर शिल्लक मालमत्ता स्वतःकडे ठेवू शकत नाही. ती विमा कंपनीकडे सुपूर्द करावी लागते, कारण संपूर्ण मालमत्तेची नुकसान भरपाई कंपनीने घेतलेली असते. 3. नुकसान भरपाईच्या तत्वाप्रमाणेच प्रत्यासनाचे तत्व सर्व प्रकारच्या विमा योजनांसाठी लागू असते. फक्त जीवन विमा यासाठी अपवाद मानला जातो, कारण जीवन विम्यामध्ये व्यक्तीच्या मृत्यूचे मूल्य करता येत नसते. 4. जीवन विम्यामध्ये नुकसान भरपाई व प्रत्यासन यांचा प्रश्न उद्भवत नाही, कारण इतर बाबतीत मालमत्तेच्या हानीची भरपाई झालेल्या निश्चित नुकसानाच्या सहाय्याने विमेकरी करू शकतो. नुकसानकारक घटना घडून गेल्यानंतरही ज्या मालमत्तेला मूल्य शिल्लक राहते अशा स्थितीत हे तत्व लागू असते. 4. साठवणूक ही महत्त्वपूर्ण आहे. उत्तर 1. साठवणूक म्हणजे गोदामांमध्ये मालाचा साठा करण्यासंबंधीच्या सर्व क्रिया होत. आधुनिक काळामध्ये उत्पादन एका विशिष्ट वेळी होते तर त्याचा उपभोग किंवा मालाची विक्री अन्य वेळी केली जाते. उत्पादन व उपभोग यामधील अंतर खूप मोठे असते. या काळामध्ये मालाच्या साठवणुकीचे महत्त्व अधिक असते. अनेक शेती उत्पादने विशिष्ट हंगामामध्ये घेतली जातात, परंतु त्यांचा उपभोग वर्षभर घेतला जातो. उदाहरणार्थ तांदूळ, साखर, गहू, विविध कडधान्ये इत्यादी. त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात साठवून ठेवणे गरजेचे असते. 2.
काही उत्पादने अशी असतात ज्यांच्यावर प्रक्रिया करावी लागते, स्थिती कायम टिकवावी लागते, जसे मासे, फळे, तेलबिया इत्यादी. 3. बाजारपेठेमध्ये नफा खरेदी रोखणे, किंमत नियंत्रण राखणे, यासाठी मालाची साठवण व मागणीनुसार मालाचा पुरवठा आवश्यक असतो. अशा प्रकारे साठवणूक कार्यामुळे मागणी व पुरवठ्याचे संतुलन साधले जाऊन किंमत नियंत्रित राहते. साठवणुकीची आवश्यकता नाशिवंत मालासाठी खूप असते. अशा वस्तू शीतगृहामध्ये ठेवून सुरक्षित राहतात. उदाहरणार्थ फळे, मटण, मासे, अंडी, भाजीपाला, औषधे, दुग्धजन्य पदार्थ, पनीर, बटर इत्यादी. तसेच साठवणूक कार्यामुळे विविध बाजारपेठात वाहतूक साधनाने मालाचा सुरळीत पुरवठा करणे शक्य होते. साठवणुकीमुळे विपणनाची इतर कार्यही पूर्ण होतात, जसे संवेष्टन, मुद्रांकन, प्रमाणीकरण, प्रतवारी इत्यादी. कारणे लिहा. क्रमांक 5. ATM मधून कधीही पैसे काढता येतात. उत्तर 1. ATM हे ऑटोमेटेड टेलर मशीन याचे संक्षिप्त रूप आहे. या यंत्राद्वारे दिवसाचा कार्यकाळ, ऑल टाईम मनी आणि कोणत्याही वेळेला एनी टाईम मनी रकमेची सोय असते. ATM हे इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे ऋण विद्युतकणांच्या गतीवर चालणारे यंत्र, इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने पैसे काढण्याचे यंत्र आहे. हे एक स्वयंसेवा देणारे मानवरहित स्थिर यंत्र आहे. 2. ATM ही बँकेकडून खातेधारकांना पुरवल्या जाणाऱ्या अनेक सुविधांपैकी एक महत्त्वाची सुविधा आहे. अशी सुविधा देण्यासाठी बँका ATM यंत्रे बँकेत अथवा बँकेच्या आवारात, तसेच रेल्वे स्टेशन, खरेदी गृह म्हणजे मॉल, विमानतळ, गजबजलेल्या रस्त्यांच्या कडेला इत्यादी सार्वजनिक सोयींच्या ठिकाणी स्थापन करतात. 3. ATM मधून पैसे काढण्यासाठी प्रत्येक खातेधारकास बँक विशिष्ट सांकेतिक क्रमांक म्हणजे कोड नंबर देते. कोणत्याही वेळेस किंवा आर्थिक अडचणीच्या प्रसंगी खातेदार ATM यंत्र कार्यरत करून व सांकेतिक क्रमांकाचा वापर करून 100 रुपयांच्या पटीत कमीत कमी 100 रुपये व जास्तीत जास्त एका विशिष्ट मर्यादेपर्यंत किंवा त्याच्या खात्यात शिल्लक असलेली रक्कम यापैकी कमी असलेली रक्कम काढू शकतो. 4. ATM प्रणालीमुळे खातेधारकास बँकेत शिल्लक असलेल्या रकमेची पूर्णपणे रोकड सुलभता प्राप्त होते. बँकेच्या कामकाजाच्या वेळेव्यतिरिक्त रजेच्या दिवशी, रविवारी किंवा कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी खातेधारक म्हणजेच ATM युजर अशा यंत्रातून पैसे काढू शकतो. म्हणजेच ही सेवा 24 तास उपलब्ध असते. अशी सुविधा देशाच्या विविध भागात तसेच देशाच्या बाहेरही उपलब्ध असते. या सुविधेमुळे खातेधारकास एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना अथवा पर्यटनाला जाताना भरपूर रोकड सोबत न्यावी लागत नाही. अशा प्रकारे आपण आज 5वा आणि 6वा प्रश्न सोडवलेला आहे. लवकरच 7वा आणि 8वा प्रश्न सोडवलेला व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे यूट्यूबकडून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. मी व्हिडिओ अपलोड केला असं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर आणि म्हणजे जवळजवळ 2000पेक्षा जास्त व्हिडिओ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या तीनही शाखांचे तुम्हाला पाहायला मिळतील. बोर्ड प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकाही पाहायला मिळतील. ते पाहायचे असेल तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की कोणता व्हिडिओ पाहायचा. धन्यवाद. आवडलेला व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि प्लेलिस्ट पाहिल्यानंतर जे व्हिडिओ आवडलेले आहेत त्या प्लेलिस्टची लिंकसुद्धा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवू शकता. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.